आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज. वेदांत बंडगर हत्याकांडातील मुख्य सूत्रधार निलेश गर्देला अटक. मैत्रिणीला घेऊन लॉजवर राहिला होता मुक्काम. आमचे सांगली प्रतिनिधी कळवतात, सांगली शहराला हादरवून सोडणाऱ्या वेदांत बंडगर हत्याकांडातील मुख्य सूत्रधार निलेश विठोबा गर्दे, मूळ राहणार हमालवाडी, सध्या राहणार कुंभारी, तालुका जत, याला पोलिसांनी अखेर जेरबंदी केली आहे. कर्नाटक सीमेवरील एका लॉजमध्ये मैत्रिणीसोबत वास्तव्यास असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून त्याला ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यातील अन्य 3 संशयितांचा शोध अद्याप सुरू असून यापूर्वी अटक करण्यात आलेल्या अतुल वायदंडे सध्या पोलीस कोठडीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार मिरज तालुक्यातील रेल्वे मालधक्का परिसरातील कामाच्या ठेक्यावरून लक्ष्मण खरात आणि निलेश गर्दे यांच्या गटामध्ये वाद सुरू होता. संबंधित कामाचा ठेका खरात याच्याकडे असल्याने ते काम सोडावे यासाठी गर्दे सातत्याने दबाव टाकत होता. बुधवारी सायंकाळी तो 2 साथीदारासह खरात यांच्या घरी गेला. मात्र खरात घरी नसल्याने त्याने त्याच्या पत्नीला धमकावून खंडणीची मागणी केल्याचा आरोप आहे. या घटनेची माहिती मिळताच हमाल पंचायतीचे नेते बाळासाहेब बंडगर जत येथे दाखल झाले. गर्देविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी हमाल मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात जमले होते. यावेळी पोलीस ठाण्याच्या परिसरात 2 गट आमनेसामने आल्याने तणाव निर्माण झाला होता. संतप्त झालेल्या काही हमालांनी गर्दे समर्थकांच्या 4 चाकी वाहनावर दगडफेक केली. या घटनेचा राग मनात धरून गर्देने बाळासाहेब बंडगर यांना लक्ष्य करण्यासाठी कट रचल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्यानंतर गर्दे सांगलीत आला. मात्र बाळासाहेब बंडगर त्यांच्याऐवजी घराच्या अंगणात मोबाईलवर पाहत बसलेल्या त्यांचा नातू वेदांत बंडगर याच्यावर त्यांनी गोळीबार केला. वेदांतच्या डोळ्यात गोळी लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती. संजयनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी 5 जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मुख्य आरोपी निलेश गर्देच्या शोधासाठी पोलिसांची 5 पथके रवाना करण्यात आली होती. अनेक दिवस तो पोलिसांना गोंगार देत होता. अखेर तो कर्नाटक सीमेवरील एका लॉजवर लपून बसल्याची माहिती LCBच्या पथकाला मिळाली. त्यानुसार छापेमारी करून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. रविवारी रात्री उशिरा त्याला सांगलीत आणण्यात आले असून सोमवार दिनांक 15 रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान अल्पवयीन वेदांतच्या निर्घृण हत्येनंतर जिल्हाभरातून संताप व्यक्त होत आहे. अटकेवेळी गर्देकडे कोणताही पश्चाताप दिसून आला नसल्याची चर्चा असून तो मैत्रिणीसोबत लॉजवर आढळून आल्याने नागरिकांमध्येही नाराजी व्यक्त होत आहे. एन्काउंटरच्या चर्चांनाही उदाहरण निलेश गर्दे हा परिसरात कुख्यात गुंड म्हणून ओळखला जातो. यापूर्वी कामगार नेते दत्ता पाटोळे यांच्या खून प्रकरणातही त्याचे नाव चर्चेत आले होते. वेदांत बंडगरच्या डोळ्यात गोळी झाडून केलेल्या निर्घृण हत्येमुळे पोलिसांसमोर त्याला पकडण्याचे मोठे आव्हान उभे राहिले होते. त्याच्या अटकेसाठी गेलेल्या पथकाने संभाव्य प्रतिकार लक्षात घेऊन विशेष तयारी केली होती. त्यामुळे गर्देचा एन्काउंटर होणार का याबाबत विविध स्तरावर चर्चा सुरू होती. मात्र कोणताही प्रतिकार न करता तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. आता या प्रकरणात न्यायालयीन प्रक्रियेनंतर त्याला काय शिक्षा होते याकडे वेदांतच्या कुटुंबासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, प्रतिनिधी. आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल. अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.